चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या स्वयंपाकघरात अगदी मनापासून स्वागत करते। बाहेर कुडकुडती थंडी आणि आपल्याला देखील काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं। अशा वेळी आपण काय करतो तर बऱ्याचदा आपण पराठे वगैरे करतो आणि त्यातला सगळ्यात फेवरेट म्हणजे आपण मेथी पराठा करतो। पण तेच पराठे खाऊन आपल्याला देखील कंटाळा येतो, म्हणून मी आज तुमच्यासाठी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेला आलू मेथी पराठ्याची रेसिपी घेऊन आली। ही रेसिपी युनिक तर आहेच आणि चवीला तर अगदी भन्नाट लागते। चला तर मग करूया लगेचच रेसिपीला सुरुवात। इथं मी एक जुडी इतकी मेथीची पानं घेऊन घेतली। देठाकडचा भाग मी अजिबात घेतला नव्हता। आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर अगदी बारीक चिरून घ्यायची। नेहमी आपण मेथीचे पराठे खात असतोच, पण कधीतरी असे आलू मेथी पराठे खायची काय मजा आहे ना, ती नक्की अनुभवून बघा।
तर जेव्हा पराठे शेकत असतो ना, तेव्हा सगळ्यात महत्वाची म्हणजे एक गोष्ट आहे की जेव्हा पराठे आपण भाजत असतो त्यावेळी शेवटच्या 2 मिनिटात ना फक्त गॅस मोठा ठेवायचा. म्हणजे काय होतं, पराठ्यांना अगदी छान असा खरपूसपणा येतो आणि त्यामुळे ना पराठे थोडेसे क्रिस्पी लागतात. त्यामुळे जी चव आहे ना ती अगदी मस्त भन्नाट लागते. त्यामुळे ही टीप जरूर लक्षात ठेवा. तर असे बघा अगदी मस्तपैकी आपण गुबगुबीत सारणाचा मस्तपैकी असा हा मेथी आलू पराठा आपला तयार आहे. अगदी छान लागतो. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला खात्री आहे जेव्हा तुम्ही ही रेसिपी करून बघाल ना तेव्हा तुम्हाला हे पराठे खूप म्हणजे खूप आवडतील. सगळ्यांची फेवरेट रेसिपी होईल ह्याची मला खात्री आहे आणि तुम्ही ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेला किंवा मग मुलांच्या टिफिनला पण नक्कीच देऊ शकता. बऱ्याच आपला भाजी चपाती करायचा कंटाळा येतो त्यावेळी पण तुम्ही ही नक्की रेसिपी देऊ शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा. मेथी आलू पराठ्याची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर हा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर छान कमेंट करून देखील सांगा. तुम्ही देखील ही रेसिपी जरूर घरी ट्राय करून बघा. चला तर मग भेटूत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.